एकीकडं बीडची जी ओळख होती दुष्काळी जिल्हा व ऊसतोड मजुरांचा जिल्हा, आता हे ओळख पुसून काढणारी गोष्ट झालेली आहे। विशेष म्हणजे आपण माझ्या पाठीमागे बघताय हे जे रेशीम आहे, हे पांढरं सोनं आता बीडची ओळख झालेली आहे। विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर पहिले मराठवाड्यात किंवा बीड जिल्ह्यात कापसाला पांढरं सोनं म्हणायचं, पण आता रेशीम उद्योगांनी पांढऱ्या सोन्याची हे माल दिलेली। आपण जर बघितलं बीडच्या बाजारपेठात अनेक ठिकाणी येऊन माल येतो। विशेष म्हणजे पहिल्या ह्या बाजारपेठाला बेंगळूरला जाऊन, कर्नाटक राज्यात जाऊन इथे रेशीम विकावं लागते, पण आता बीडमध्येच हे बाजारपेठेत आलेली आहे। विशेष म्हणजे बीडच्या शेतकऱ्यांनी आता रेशीम उद्योगाकडे वळण घेतलेली आहे। शेतीमध्ये एक जोडधंदा म्हणून शेतीचा पर्याय निवडलेला आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण पूछ करू। बाबा, कुठले आहेत तुम्ही, कुठून आलात? कुठले आहेत तुम्ही, कुठून आलात? आम्ही वडवणी तालुक्यातले, मोरोड आमचं गाव आहे। किती एकर शेती आहे, पाला लावलेलं आहे? पाला आमची कमी जास्त 1 हेक्टर आहे। 1 हेक्टर पाला लावलेला आहे। त्याच्यात रेशीम उद्योग करतो आम्ही। किती वर्षाला किती उत्पन्न काढतात? वर्षाला तरी 7 ते 8 लाखापर्यंत निघते। आणि पहिले जे तुम्ही शेती करायची, प्रामाणिक शेती जी होती, त्याच्यात काय उत्पन्न म्हणजे काय? म्हणजे त्याच्यात म्हणजे काय, जे खर्चातच जायचं, कधी उत्पन्न नाही, मागच्या मोरचं काय लागत नव्हतं। जेव्हापासून समजा रेशीम चालू केले त्यापासून आम्हाला साधा खर्च नाही एवढा, उत्पन्न जास्त निघाले। नक्कीच आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की उत्पन्नात खर्च कमी झालेला आहे, आणि विशेष म्हणजे यात त्रुटी येत नाही। आपल्यासोबत दुसरे शेतकरी आहेत। कुठून आहेत बाबा तुम्ही? पिंपरखेडून, वडवणी तालुका, जिल्हा बीड। किती एकर शेती आहे तुमची? 2.5 एकर सगळी रेशीमचीच आहे? रेशीमचीच आहे। किती उत्पन्न होतं वार्षिक तुम्हाला? 7-8 लाख रुपये होते। पहिले काय 2-2.5 लाख रुपये व्हायचे। कापूस लावला होता, हा 5-7 वर्ष झालं लावलाय आपण, 5-7 वर्ष झालं चालू आहे बॅच। कापसाला 2.5 लाख यायचे हो, आणि ह्याला 8 लाख येते। 7-8 लाख रुपये होते। नक्की जर आपण बघितलं तर कापसाला जे भाव येत होता ते वार्षिक 2.5 लाख रुपये येत होतं, पण रेशीम उद्योगमध्ये रेशीमची शेती केल्यानंतर त्याच शेतकऱ्याला आज वार्षिक उत्पन्न हे 8 लाखपर्यंत गेलेलं आहे। जय महाराष्ट्रसाठी आमिर हुसेन, बीड।